अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. एकेकाळी एका राज्यात बिरबल नावाचा एक युवक राहत होता. तो बेरोजगार होता, तरी त्याचा प्रचंड आत्मविश्वास होता. एके दिवशी तो राजाकडे गेला. त्याने राजाला विनंती केले की महाराज, मला तुम्ही सेवेची संधी देऊ शकता तर खूप बरे होईल. माझ्या सेवेच्या बदल्यात तुम्ही मला 4 सुवर्ण मुद्रा द्या, म्हणजे मला फायदा होईल. राजाने विचारले, तू कोणत्या प्रकारचे काम करू शकतोस? बिरबल उत्तरला, राजा, माझ्याकडे 2 हात तलवार आणि स्वामी भक्ती आहे. राजा म्हणाला, तू कामाच्या बदल्यात 4 सुवर्ण मुद्रा मागत आहेस, त्या मला जास्त वाटत आहे. या प्रसंगाच्या वेळी राज्याचा प्रधानमंत्री तिथे होता. त्याला माणसाची पारख होती. त्याने बिरबलाची कहाणी ऐकले. तो राजाला म्हणाला, महाराज, 4 सुवर्ण मुद्रा हा पगार जास्तच आहे, पण या युवकाची आपण परीक्षा घेतली पाहिजे. प्रधानमंत्रीच्या सांगण्यावरून राजाने बिरबलला नोकरी दिली. राजाच्या निवासस्थानी रात्री पहारा देण्याचे काम त्याच्याकडे आले. काम सोपवल्यावर तो सकाळी घरी जायचा. बिरबल, त्याची पत्नी आणि मुलगा असे तिघाचे ते सुखी कुटुंब होते. एके रात्री बिरबल पहाऱ्यावर असताना त्याला एका स्त्रीचा रडण्याचा आवाज आला. रात्रीच्या वातावरणात त्या स्त्रीचा रडण्याचा आवाज अत्यंत बेसूर वाटत होता. राजा म्हणाला, बिरबल, बघ बरं, ती स्त्री कोण? कारण आहे. जशी आज्ञा महाराज, असे म्हणून बिरबल आवाजाच्या दिशेने गेला. तिकडे राजाच्या मनात आलं की एवढं अंधाराच्या रात्री बिरबलला एकट्याला पाठवणे बरोबर नाही. राजा स्वतः त्याच्या मागे मागे तलवार घेऊन गेला. बिरबलला कळू न देता राजा त्याचा पाठलाग करत होता. राजाला या निमित्ताने बिरबलची परीक्षा घ्यायची होती. थोड्याच अंतरावर बिरबलला एक सुंदरी मंदिराच्या प्रांगणात बसून रडताना दिसली. ती अत्यंत सुंदर आणि हिरेमणकाने मढलेली होती. बिरबल तिला म्हणाला, देवी, आपण कोण आहात आणि का रडत आहात? तेव्हा ती सुंदर युवती म्हणाली, मी तुमच्या राज्याची राज्यलक्ष्मी आहे. मी हे राज्य सोडून जाणार आहे. उद्याच तुमचा राजा निर्धन होणार, त्याचे ऐश्वर्य कीर्ती संपणार आहे. बिरबल हे ऐकून धक्का बसला. त्याने प्रार्थना केली की आपण या राज्यात थांबू शकत नाही का? राज्यलक्ष्मी म्हणाली, मी थांबू शकते, पण माझी एक अट आहे. जर तू तुझ्या एकुलत्या एक मुलाचा बळी या देवीला दिलास तर मी थांबू शकते. तेव्हा बिरबल तात्काळ आपल्या घरी गेला. राजा त्याच्या मागे लपून चालला होता. त्याने घरी जाऊन पत्नीला घडलेला सगळं प्रसंग सांगितलं. पत्नी म्हणाली, काही झालं तरी राजाची भाग्यलक्ष्मी जाता कामा नये. वच ते आपल्या मुलापेक्षा राज्याची जास्त गरज आहे. बिरबलाने मुलांना उठवलं आणि त्याला घडलेलं प्रसंग सांगितला. मुलगा अत्यंत आनंदाने म्हणाला, माझे शरीर राज्याच्या कल्याणासाठी उपयोग पडणार आहे. यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी कोणती आहे? वडील राजाने लपून हा सगळा संवाद ऐकला. बिरबल आपल्या मुलाला घेऊन सर्व मंगला देवीच्या देवळात गेला आणि आपल्या मुलाचे शरीर देवीला अर्पण केले. मुलाशिवाय आपले सारे आयुष्य बिरबलाला व्यर्थ वाटू लागले. बिरबलाने तात्काळ आपले स्वतःचे शरीर देवीला अर्पण केले. आपल्या मुलाने देवीला अर्पण केले. आपल्या मुलाने व पतीने राज्यासाठी प्राण अर्पण केलेले आहे. हे पाहिल्यावर बिरबलच्या पत्नीनेही मागे पाहिले नाही. या दोघांनी देशासाठी, राज्यासाठी प्राण अर्पण केल्यावर पत्नीने सुद्धा कटार उचलले आणि प्राण देवीला अर्पण केले. बिरबलाच्या परिवाराचा त्याग पाहून राजा आश्चर्यचकित झाला. समोर त्या स्वतःचे जीवन व्यर्थ वाटू लागले. राजाने सुद्धा विचार केला की आपणही आपले प्राण अर्पण केले पाहिजे. त्यांनी तलवार घेऊन स्वतःची मान देवीला अर्पण करण्यासाठी तो सज्ज झाला. तेवढ्यात क्षणार्धात सर्व मंगला देवी प्रकट झाली. तिने राजाचा हात पकडला. ते म्हणाले, वत्सा, मी तुझ्यावर
प्रसन्न झाले आहे. राज्यलक्ष्मी कुठेही जाणार नाही, ती कायमच इथे राहणार आहे. ज्या देशातील प्रजा राजावर आणि राज्यावर एवढे प्रेम करते, त्या राजाला सोडून राज्यलक्ष्मी कुठेही जाऊ शकत नाही. राजा म्हणाला, नाही देवी, मला राज्यलक्ष्मी नको, मला बिरबल आणि त्याचा परिवार पाहिजे. असा सेवक क्वचितच मिळत असतो. देवी राजावर प्रसन्न झाले. सर्वमंगला देवीने राज्यलक्ष्मी देवीला राज्यातच राहायला सांगितले. असा आदेश तिने सांगितले. बिरबलाचे कुटुंब जेवण केले. राजा आणि बिरबल आनंदात घरी परतले. दुसऱ्या दिवशी राजाने राज्य दरबारातील सदस्यांना ही घटना सांगितली आणि बिरबलाचा राज्यशाही सत्कार करून कायमचा त्यांनी राज्यात ठेवून घेतले. मित्रांनो, भगवंतावरती विश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. फक्त आपल्या स्वामीवरती आपली स्वामी भक्ती असायला पाहिजे. म्हणूनच तर आपले स्वामी म्हणतात, बाळा भीतोस कशाला, मी आहे ना. फक्त निसंकोचपणे माझे नाव घे आणि आपले कार्य कर. तुझ्या दशात झालेल्या जीवनाला मी दिशा दाखवणार आहे. होय बाळा, मनात ठेवून सर्व काही सहन केला आहेस ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं होणार आहे. होय माझ्या लेकरा, आता इथून पुढे सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे. जे झाले, जे होते आणि जे होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच. जो व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही. भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही. बाळा, पण अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. त्यामुळे तू माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेव आणि विश्वास असेल तर वै देवा असे टाईप कर आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसे राहता येईल हे तू बघ. आणि हे राज्यांना कळालं, तो खरं आयुष्य जगायला शिकला. तू माझा लाडका भक्त आहेस. बाळा, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी आता लिहिली जाणार आहे. तुझ्यासोबत जरी कोणी नसले तरी मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.